विश्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे तुकोबराय विश्वाच्या मालकासमोर एक मागणी मागतात। हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, हे जगदानंद कंद जगतपते भगवान पांडुरंग परे, माझी एक मागणी आहे देवा, मला एक देऊन टाका असावा, हे मला देऊन टाका। भगवान म्हणतात काय हरकत नाही, घ्या। पुन्हा काय पाहिजे? गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझ्या जीवनातली एक जोड आहे, ते तुम्ही माझ्या अंतकरणात राहावा आणि या पवित्र मुखाने मी रात्रंदिवस तुमचं चिंतन करावा, ही माझ्या जीवनातली जोड आहे। न लगे मुक्ती आणि संपदा, तिसऱ्या कडव्यात छेद केला। न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा, पैसा आवडत नाही असा जगात माणूसच नाही। ज्याला भेटत नाही ते पैशाच्या विरोधात गप्पा करतय, पण पैसा आवडत नाही असा माणूसच नाही। असं गिरगाव करतो म्हणतोय म्हणणं ऐकायचं नाही। ऐसा कोणी दावा जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, मालकांचं वाक्य, मालकांचं वाक्य। एक जण म्हणला मी लग्न केलं नाही, मी संन्याशी, मला पैशाची गरज नाही, तरी तुला सुटला नाहीस त्याच्यातून। भस्मदंड छाया तरुवराची, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराचे, कशात न कशात पण विटेवरच्या मालकांनी गुतीलं। इथं मात्र तुकोबराय छेद करतात। न लगे मुक्ती आणि संपदा, मोक्ष नको, संपत्ती नको, काय पाहिजे? संत संग दे सदा, मला संतांचं सानिध्य देऊन टाका। तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, ह्या गोष्टी करण्यासाठी मानवी शरीर अत्यंत महत्वाचं आहे। आणि मानवी शरीराला ज्या वेळेला मला तुम्ही जन्म घालता त्यावेळेला मी गर्भवासाचे नाना प्रकारचे दुःखाचे चटके भोगण्यासाठी तयार आहे, पण वरी मागितलं ते मला देऊन टाका, हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं। कीर्तन विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी विको कमी करा राजे, कमी करा विको, कमी करा। तबल्याचा आवाज जरासा वाढवा, देव तुमचं चांगलं करेन। ते एक विशेष अंग असते पक्वाद्या आणि तबल्या, गायकांचा पण विशेष करा, चांगलं आहे। मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टासाने, अरे कडक करा, कडक करा, कडक करा, हो कमी करा, हा मला खडक आवाज द्या। मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टाहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने साधू संतांच्या कृपेने वाडवडिलांच्या कृपेने अगोदर सर्वात महत्वाचं सांगेल, संसारातली माणसं चांगलं भेटण्यासाठी एक आणि प्रापंचिक जीवनामध्ये निवारा प्राप्त होण्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद लागत असतो। ज्याच्या पाठीमागे पूर्वजांचा वाडवडिलांचा आशीर्वाद आहे का, त्या माणसाची फुटकी नाव सुद्धा याकडेची त्याकडेला जात असते। म्हणून पूर्वजांचे सर्वात मोठे आशीर्वाद घेत जा। मी 27 वर्षापूर्वी कर्मकांड करत होतो नागरे सर, अशोक बुवा। तर कर्मकांड करत असताना, वास्तुपूजा करीत असताना, विष्टकलत्रय भयजनम सर्व पूर्वजा भयो शांतिरमिद्यो सर्वाणां पुनित भय सर्वशास्त्रा सन्मता यद्भासो क्रियाता पुनितम इष्टचकलदितां पितृलोकस्य भवो, असा त्याच्यात मंत्र असायचा। म्हणजे पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या वास्तूच्या पूर्ण स्थितीचा कलश पूर्ण होत नसतो। म्हणून ज्या या वाघमारे कुटुंबियातल्या व्यक्तींनी अन्न वस्त्र निवारा आपल्याकडे मूलभूत 3 गरजा सांगितल्या, त्याच्यापैकी काय असेल कळणा कोंडा आंबाड्याची कशाची भाकरी असेल, पण ती एका निवाऱ्याला खावा। या नाना प्रकारच्या निसर्गाच्या आपत्तीतून आपण व्यवस्थित बसावा, सुखरूप बसावा, याच्याकरता एक निवारा अत्यंत गरजेचा आहे। आणि तो निवारा या वाघमारे कुटुंबियांना त्यांच्या पूर्वजांच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने, देवादेवतेंच्या कृपेने, ग्रामदेवतेंच्या कृपेने त्यांना गोड अशा प्रकारची वास्तू झाली। त्या वास्तूला शिवतीर्थ असं नाव ठेवलं, गोड नावही सुंदर सुचवलं, शिवतीर्थ। बऱ्याच वेळेस कधी कधी काय होतं, मला कधी कधी एखाद्या वेळेस जर मुसलमानाचं चोंबाळलं तर तुम्ही म्हणताल तुला त्यांच्यात जावं वाटतं काय, असं इचकितीन लोक।
कारण हल्ली भडव्यांना इचकायचा लय नाद लागला. इचकिणाऱ्या भडव्यांची संख्या शक्यतो जास्त वाढायला लागली. मला याच्याकरता सांगायचंय, गारीगारी विकणारा माझ्या लहानपणी 4 ठणून आईसकांड्या गारीगारी विकणारा सायकलवर एक मुस्लिमाचा बांधव येत होता. त्याच्या सायकलच्या मागच्या टपरावर लिहिलेलं होतं माँ की दुआ. माँ की दुआ म्हणजे गारीगारी विकून काय पैसे भेटत असतील. माझ्या लहानपणी 10 पैशाला 20 पैशाला, शेवटच्या टप्प्यात 20 पैशाला गारीगारीची आईसकांडी झाली. त्याला नफा किती उरत असेल कल्पना करा. पण तेवढ्या अट्टहासानी 14 किलोमीटरवर सायकलचं ते पॅन्डल मारीत मारीत येणाऱ्या 28 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या व्यक्तीनं पाठीमागे लिहायचंय माँ की दुआ. आणि काही आता वास्तूच्या काही पूजनाला गेलो मी, मायबापाच्या कृपेने घर बांधायचं आणि काल परवा जन्माला आलेल्या हळकुंड्या कट्ट्याचं नाव द्यायचं. अरे ते तुला बुटाला हानीन म्हातारपणी, ज्याचं काहीच अस्तित्व तुला माहित नाही, तू त्याचं नाव देतो. झाला तुला मुलगा, प्रपंचात वंशवेल वाढी याबद्दल दुमत नाही, पण झाल्या त्याचा काहीच कळासूत्र तुला पत्ता माहित नाही आणि तरी त्याचं नाव देतो. हे हरामखोराचं लक्षण आहे. विठाला विठ्ठल नाव बोललेलं शिवतीर्थ निवास. आनंद वाटला. आदरणीय श्री गोविंद मुरलीधरराव वाघमारे, लय मोठे नाव आहेत अशोकराव. हो वा, ते यजमान, त्यांची इच्छा होती कीर्तन असावं गिरगावकरांचं. काय भावना असेल देव जाणे. त्या तारखेच्या संदर्भात आदरणीय अशोक महाराज पात्रोडकर, आदरणीय श्री विठ्ठल महाराज गायके सतत संपर्क करत होते. आनंदाचा योगी तुमच्या वास्तूच्या निमित्ताने मला एका पूजनीय व्यक्तीचं दर्शन झालं. वारकरी संप्रदायात ज्या व्यक्तीने अविरत काम केलं, अशा महान महात्म्यांच्या समाधीचं दर्शन झालं. त्याचं कारण सांगतो. हल्लीचा मृदंगाचार्य असेल, हल्लीचे काय तबलजी असतील, गायनाचार्य असतील, आमच्यासारखे कालचे कीर्तनकार असतील, आमच्यावर सर्वात मोठे उपकार असते त्या जुन्या लोकांचे. राजे हो, आता काळ गोड आलाय. आता एका वास्तुशांतीसाठी एवढा मंडप लावलाय. 20 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाला बी एवढा मंडप नव्हता. कारण परिस्थितीत नाजूक होत्या अशोक, अत्यंत नाजूक होत्या परिस्थित्या. मी तर म्हणतो पूर्वीच्या काळात सप्त्याला काल्याच्या पंक्तीला जितका खर्च येता होता का, तितक्या काही हरामखोरानं धुरड्याच्या दिवशी रानात खर्च केलाय. कर झालाय जरसा जोर झालाय पैशाचा, त्याबद्दल दुमत नाही. मला सांगायचं याच्याकरता, या जुन्या लोकांनी ज्या वेळेला कीर्तन केली त्यावेळेला पायी केली. काय असेल पंक्तीला कण्या आंबाड्या भाकरी काय खाल्ल्या असतील त्यांनी काही जास्त चवणी केली नाही. नव्हते सुद्धा त्या काळात, ती परिस्थिती सुद्धा नव्हती. आणि त्या परिस्थितीत यांनी कार्यक्रम टिकवले, सप्ताह टिकवले. म्हणून अशा लोकांचा आशीर्वाद आमच्या सारख्या कालच्या कार्ट्यांना असावा, म्हणून त्या सत्पुरुषांचं दर्शन झालं. माझं मत भाग्य. विठाला विठाला. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य माधवराज महाराज लकडे, त्यांनाही प्रणाम. आदरणीय संदीपजी गुंजकर, फार दिवसापूर्वी तुम्ही माझ्या कीर्तनात एकदा तबला वाजिलता, त्याच्यानंतर इथंच झालता. हो हो, गोड गोड. तुम्ही पकवाजावर होते, ते तबल्यावर होते. वा छान. पुन्हा योग आला. गुरुजी तुम्हाला सुद्धा प्रणाम. आमचे आदरणीय कृष्णाजी महाराज पोहेकर गायनाचार्य, या परिसरातली बुलंद तोप, त्यांना सुद्धा प्रणाम करतोय. तशीच या परिसराला लाभलेली गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय हरिभक्तीपरायण लकडे महाराज, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या विनेकरी आदी करून सर्वांना प्रणाम करतो. उपस्थित पंचक्रोशीतून विष्ट मित्र सज्जन सखे सोयरे धायरे, या वाघमारे कुटुंबियावर प्रेम करणारी तुम्ही सद्भक्त, गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद, प्रणाम. तुम्हाला सुद्धा प्रणाम. आदरणीय नागरे सर सुद्धा आलेत. योगायोगाने आज रविवार होता, तर मी काही संपर्क केला नव्हता, पण तरी पण सरांना पत्रिका माहीत होती. ज्या अशोक महाराजांनी पत्रिका टाकली होती, व्यापात व्याप, अति मोठा कार्यक्रम जालन्याला आहे, तरी पण त्याला थोडीशी पाठ देऊन इथून गेल्यावर तिथं जातील. तरी पण नागरे सर इथं आले. त्यांना सांगितलं इथं कीर्तन येते म्हणले. माझी नोकरीची सुरुवातच इथून झाली, इथंच जॉईनिंग झाली त्यांची. ते शिक्षक आहेत, ते सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. उपस्थित पुन्हा सर्वांना प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. हे
विचिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे. कीर्तन वास्तूच आहे, अभंग मागणी परनिवाड आहे. तसं तर अभंग इथं दुसरा घ्यायला पाहिजे होता. निरंजनी आम्ही बांधून घर, पण लय उचून जाईन. आकारात असलं पाहिजे, त्याच्यामुळे मी साधा अभंग घेतला. तरी पण वास्तूविषयी बोलेल, त्याबद्दल काही दुमत नाही. तुकोबाराय म्हणतात, मला देवा तुमचा विसर पडला नाही पाहिजे. तर तुकोबारायला विटेवरच्या मालकानं प्रश्न केला, माझा विसर न पडण्याचा फायदा काय? तुकोबारायने सांगितलं, देवा तुमचा विसर न पडण्याचा फायदा काय ते मला कळतंय. तुम्ही फक्त देत राहा. तुम्ही आशीर्वाद देऊन टाका की तुकोबाराय तुम्हाला माझा विसर पडला नाही, फायदा काय ते मी ठरवून घेतलंय. पण देवानं सांगितलं, तुकोबाराय मी दिलेल्या दानात पुढच्या व्यक्तीचा फायदा झाला तरच दात्याचं उदारत्व सिद्ध होत असते. किंवा दात्याने एखादी गोष्ट दिल्याच्या नंतर पुढच्याला जी पोषक ठरत नसतील तर दात्याचा दातेपणा मातीत जात असतो. त्याच्यामुळे तुमचा फायदा व्हावा. 50 लोक आलेत आणि त्या 50 लोकांना सगळ्यांना शुगर येईन, गावरान तुपातला बदामाचा शिरा केला, फायदा कसा होईल त्यांचा? शुगर वाढेल त्यांची, पुन्हा गोळ्या खावा लागतील, शक्यता आहे मरण्याची. मग असं काही नाही व्हायला पाहिजे. तुकोबारायने सेवा सांगितलं, देवा सतसत विवेक बुद्धीनं विचार करून तू घातलेल्या मानवी देहामध्ये मला टाकलेलं सुंदरसं मेमरी कार्ड, बुद्धिजीवी असं गोड माझी बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या विवेक स्थितीनं मी विचार केलाय आणि मला फक्त तुझा विसर न पडावा हे माझ्या लक्षात आलं. आणि त्याचा काय फायदा आहे माझ्या ध्यानात फक्त तुम्ही देऊन टाका. पिठेवरच्या मालकानं सांगितलं, काय हरकत नाही, देऊन टाकतो. पण तरी पण मला कळू द्या, माझा विसर न पडल्यामुळं फायदा कोणाचा झाला? बोलतो वास्तूवर सुरुवातीला, पांडव सात्विक सदाचारी पुण्यशील पांडव होते. तशी पांडव भजन करणारी होती. पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठवले. पांडव अखंड वनवासी, चरित्र सांगणारे त्या चरित्रातला पुढचा प्रसंग आहे. पण अगोदर तुम्हाला आठवण करून देतो, पांडव वारकरी होते, भजन करणारी होती. वनवासात भजन केलं पांडवांनी. एका निष्ठावंत माऊलीच्या पोटी जन्म झाला. तिचं नाव होतं कुंती, एकीचं नाव होतं माद्री. कुंती आणि माद्री ह्या पांडवांच्या माता होत्या. सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रिया होत्या. या माऊल्यांच्या पोटी या 5 लोकांचा जन्म झाला. कालांतरानं थोडीशी प्रापंचिक अडचण आली. ती प्रापंचिक अडचण आणली रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी. कधी लक्षात ठेवा, दुसऱ्या लोकांनी आपल्याशी वाद घातला, हुज्जत घातला, त्रास दिला तर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती किंवा त्याच्यातून मार्ग काढण्याची मुक्ती अत्यंत लवकर सापडते. फक्त रक्ताच्या नात्यातल्या हरामखोरांनी त्रास दिल्यावर मात्र मार्ग काढायला जरसं जड जाते, फार जड जातं. जवळच्या भडव्यांनी त्रास दिला की जड जातं ते. लोकांसाठी आपण किती पण मार्ग काढू. तुमच्या शेतातला कापूस जर दुसरे येचून नेत असतील तर तुम्ही संध्याकाळी जागलेला राहताल. पण तुम्ही जालन्याला गेल्यावर पप्याची माय जर माघारी इकित असेल तर कस करता? मग कोणाला सांभाळायला ठेवता? ही ज्या वेळेला घरातली लोक त्रास देत असतात का त्यावेळेला त्याच्यावर मार्ग काढणं थोडं अडचणीत जात असतं. नालायक होती कौरव.
तशी मुळात ती नालायक नव्हती, त्यांना संगती नालायक लोकांच्या लाभल्या. याबा घर फोडी करण्यासाठी घरातली लोक दोषी नसतात, कोणीतरी आजूबाजूचा एखादा नालायक असतो, त्यांच्या चांगल्या चाललेल्या संसारात इस्तू टाकतो आणि त्यांचा शेक सुरू झाल्यावर मग शेकत बसतो. अशी सुद्धा 2% भडव्यांची संख्या वाढली. की चांगलं ज्याचं चाललंय का त्याच्या घरात कुठंतरी विस्तू टाकायचा कुठंतरी, आणि त्यांचं घर असं भिंसून द्यायचं. इतकं गोड कौरव पांडवांचं राज्य होतं. अहो कल्पना करा राजे हो, पांडवांचे वडीलच हस्तिनापूरचे राजे होते, पण उदात्त अंतकरणाचा राजा पंडूराजा एक आजार जडला आणि मोठ्या अंतकरणाने भावाला राज्य देऊन टाकलं. त्या भावाला डोळे नव्हते. खरं तर ज्याला डोळे नाहीत त्याला राज्य करण्याचा अधिकार काय असतो? कारण न्याय व्यवस्थेमध्ये न्याय सांगत असताना कधी कधी दृष्टिक्षेप भयव्याप्ती हा सर्वांद्रिय असतं. तेव्हाच काही गोष्टी ऐकून म्हणायच्या असतात आणि काही गोष्टी पाहिल्याशिवाय मानायच्या नसतात. मग याच्यातली एक गोष्ट ज्या राजाची मातीत जाते त्याला हस्तिनापूरचं राज्य करण्याचा अधिकार नाही, तरी पण भावाने उदात्त अंतकरणाचा राजा हस्तिनापूरचा त्याला केलं. किती किती गोड कारभार असलो, पण त्याच्यामध्ये 24 लोकांनी नालायकपणा केला आणि यांचं घर फुटल्या गेलं. पांडवांना खूप त्रास झाला. त्या त्रासाची सीमा नाही. राहण्यासाठी व्यवस्थित घर नव्हतं. कालांतरानं शकुनी सारखा दुष्ट व्यक्ती त्या कुटुंबात गोटा टाकण्यासाठी पडला आणि शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं एक सुंदरसं घर पांडवांकरता करा. दुर्योधनाला असं वाटलं जो मामा पांडवांचा विरोध करतो तो घर बांधायला लावतो, पण दुर्योधनाच्या लक्षातच नाही घर कोणतं बांधायला लावतोय. वास्तूची पूजा आहे ना आज, याच्यावर सांगतोय. दुर्योधनाने विचारलं मामाश्री मिस्त्री कोण लावायचे? मिस्त्री मी लावणार. आणि शकुनी नावाच्या पापी व्यक्तीनं मिस्त्री सुचवला. त्या मिस्त्रीचं नाव होतं पुरोचन. कधी कधी वाची जा मोबाईलवर. भविष्यात या इंटरनेट जगात जगायचं असेल तर महाभारताचे पुरावे पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. पावला पावलाला रावणाची संख्या वाढली, म्हणून निमूटपणे मार्ग काढायचा असेल तर महाभारतातले मुद्दे लक्षात ठेवत जा. क्षणाक्षणाला शत्रू येत. पुरोचन नावाच्या व्यक्तीला आमंत्रित केलं शकुनीनं आणि बांधकामाचा आराखडा काढला आणि सांगायला दिलं करून टाक बांधकाम. कृपा होती त्याच्यावर कलेच्या देवतेची. कशा प्रतीचं बांधकाम काढायचं, दगड किती, माती किती, चुना किती, वाळू किती, काय किती, हे सगळं किती. शकुनीनं सांगितलं काय किती वापरायचं तू ठरव, पण 80% राळ, रांजा आणि कापूर आणि येळूच्या चिवट्या वापरायच्या. 80%. मग 20% तुला काय वापरायचं तो वापर. 80% राळ, रांजा, कापूर आणि येळूच्या चिवट्या. राळ आणि रांजा इरीचे बारं कोरायचे. माझ्या लहानपणी ही ब्लास्टिंग नव्हती ना, तेव्हा हातबारा असायचे. पहारीनं माणसं बार कोरायचे, छिद्र करायचे आणि त्याच्यामध्ये ते राळ रांजा सगळं टाकून एका विशिष्ट प्रकारच्या झाडाचे कोळसे त्याची राख करायची आणि ते मग ते गुट्टे बारा असायचे. ही दारू ज्याला वापरल्या जायची ती दारू तिथे वापरली घर बांधायला. सुंदरसं घर तयार केलं. त्या घराला नाव ठेवलं लाक्षागृह. इतकं दिसायला घर सुंदर होतं, इतकं सुंदर घर होतं. बाकीच्या सर्वसामान्य म्हणजे पापाचा नाही पुण्याचा नाही विचार न करणारी अशी काही 10% वर्ग येत. 10% लोक असे येत ते कोणाच्या वाईटावर बी नाहीत आणि ते म्हणते आपल्याच्यानं कोणाचं चांगलं होत नाही कोणाचं वाईट होत नाही. ते कामाशी काम जीवन जगणारी 10% निष्पाप अंतकरणाची माणसं कोण्याही गावात असतात. कोण्या गावात तुम्हाला एक सोपं भाषा सांगू का, कोण्या गावात 10% लोक असे ते कीर्तन कोणाचंही ठेवा, फक्त कीर्तन म्हणून ऐकायला जातील. काय नसतं त्यांना, ते काय सांगितलं काय विषय काय किती. बिचारी प्रांजळ मनाची माणसं असतात ती. तशी 10% लोक असा विचार करतात घर चांगलं बांधलं, बरं बांधलं, छान बांधलं. त्याच्यात काही टक्के गौसला असं करे. आपल्या देखता त्याची परिस्थिती 10-5 वर्षापूर्वी जरा गळालेली होती. एकदा एका कामाला चल म्हणलं त्याजवळ टिकटाल पैसे नव्हते, इतके पैसे खर्चिलेच कस काय असतील. अशा काही काही घरचे चमचे घेऊन पळ्यान कडी वाढणारी नालायक येत. कस काय झाला असेल, कस काय झाला असेल. नाही नाही त्याला गौसलच. तू जेसीबी घेऊन उकरणं तू तालुका, तुला गौसती का पाय चिलीम फिलीम. विनाकारण प्रांजळपणानं समोरच्या व्यक्तीला स्वीकारत नाहीत अशी सुद्धा 10% नालायक आहेत. काही लोकांनी विचार केला काय सुंदर घरे. काही लोक म्हणत होते दुर्योधन आता त्याची राजवट या घरात
चालवतोय. काय माहिती प्रांजळ लोकांना ते घर काय. पण सर्व लोकांच्या कानावर वार्ता गेली, हे घर पांडवांसाठी बांधलं. सर्वसामान्य विचाराची माणसं विचार करत होती, इतकं चांगलं घर पांडवांसाठी बांधलं. बघा, दुर्योधनाला आपण उगाच वाईट म्हणतो. दुर्योधनाची त्याच्या भावावर किती कृपा आहे, त्याच्या काकीवर किती कृपा आहे. आपल्या चुलत भावासाठी इतकं सुंदरसं घर बांधलंय. आणि दुर्योधन एके दिवशी पांडवांच्या घरी गेला, काकींना प्रणाम केला. तो तोंड चोपड्या प्रणाम होता. काकी म्हणजे कुंती आई साहेब. प्रणाम केला, आवाज. काकी, जीवराज, तुमच्यासाठी गावाच्या बाहेर एक सुंदरसं घर बांधलंय. तुम्ही राहता त्या घराची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. माझे बाबा राजे आहेत, भविष्यात उत्तरार्धात मी सुद्धा राजा होणार आहे हस्तिनापूरचा. लोकांनी आम्हाला हसू नये याच्याकरता तुम्हाला चांगल्या घरात राहण्यासाठी भेटावा, याच्याकरता तुम्ही त्या घरात राहण्यासाठी जा. काकी हुशार होत्या. ती काय आत्ताची बाई नव्हती, पटकन पुढच्याच ऐकून लगेच वास्तुशांती करायला. हुशार बाई होती, कुंती होती. हा, ती विटेवरच्या मालकाची आत्या होती. कुंती आई साहेब ही विटेवरच्या मालकाच्या आत्या होत्या. दुसरी एक गोष्ट सांगतो नागरे सर, संगतीमुळे काही काही लोकांचा फायदा होतो. कुंती ही विटेवरच्या मालकाची आत्या असेल, विटेवरच्या मालकाची सख्खी बहीण कुंतीची सून असेल, कुंतीचा मुलगा विटेवरच्या मालकाचा मेहुणा असेल, याबद्दल दुमत नाही. पण कुंतीचं मोठेपण सादर करण्याच्या पाठीमागे एका बाईचा हात होता. तिचं नाव होतं धात्री नावाची स्त्री. धात्री जगात एक नंबरची गायनिक होती. तिच्यासारखी प्रसूती कोणालाच, बाळांत पण कोणालाच करत आलं. पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशासाठी धात्री सारखी होती. तिची कृपा गांधारी कुंतीवर होती. त्याच्याकरता कुंतीचं जीवन उजळलं गेलं. संगतीतली फार मोठी ताकद असते राजू. अहो, गांधारी सारखी फार मर्यादाशील स्त्री, हिच्यावर कृपा केली कांतीप्रिया नावाच्या दासीने. पांचाळ नरेशाची कन्या द्रौपदी, जिच्या भावाने 48,324 दाशा भांडे घासायला बहिणीला द्यावा अशोक बुवा, पण तिच्यावर कृपा केली सुप्रभा नावाच्या दासीने, मैत्रिणीनं. संगतीची ताकद फार मोठी असते. कुंती आई साहेबाला धात्री नावाच्या स्त्रीची संगती होती. धात्रीने विचारलं, राजकुमार कशा करता आलते? गावाच्या बाहेरचं घर तुम्हाला राहण्यासाठी देत आहेत. हुशार धात्री होती. आईसाहेब एक बोलू? काय ग? सुईच्या आणीवर बसेल इतकी माती न देणारा राजकुमार, सुच्छाग्र वयस्थित मृत्यू भाईजा आता हा. सुईच्या आणीवर बसेल इतकी माती न देणारा दुर्योधन राजकुमार आज तुम्हाला मोठा महाल राहण्यासाठी देतोय. याचा अर्थ याच्या अंतकरणात शंकेची खिचडी शिजत आहे. सात्विक आणि सदाचारी पुण्यशील वृत्तीची होती. मी होकार दिलाय धात्री, काय करावं? आई साहेब, तुम्ही होकार दिला मालकीनबाई जा राहण्यासाठी, पण तज्ञाचा सल्ला घेऊन जा. महाभारतात बरेच तज्ञ होते, त्याच्यातला एक टोकाचे तज्ञ भीष्माचार्य. पण भीष्माचार्यांच्या आश्रमावर भेटायला गेली असं दुर्योधनाला जर कळालं तर त्याच्या अंतकरणात शंकेची डाळ शिजल. 2 नंबरचे तज्ञ होते द्रोणाचार्य. त्याही आश्रमावर भेटायला गेली तरी गुप्तचर पाठीमागे लावील. त्याच्यामध्ये एक विवेकाचं टोक, ज्योतिष्य शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, नीतिशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, अर्थशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास, विश्वाचा पूर्ण 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 परिभाषेतला अभ्यास आणि राजकीय क्षेत्रातला 1 नंबरचा डॉन, राजकारणातला 1 नंबरचा डॉन. त्याच्यासारखा राजकारणी कोणीच नाही. पण जगाच्या मालकाला 1 नंबर द्यावा म्हणून त्या व्यक्ती त्या राजकारणातला नीतिशास्त्राच्या मूल्याची भयव्याप्ता जोपासणारा राजा विदुर काका, काकांचा सल्ला घ्या. नालायक लोक आहेत. तुम्हाला एक सांगू का? बुजुर्ग लोकांचा अपमान करतो, बुजुर्गांचा जो अपमान करतो असं समजून घ्यायचं, याची उतरती कळा लागली. राजू, ज्येष्ठांचा जो सन्मान करतो का असं समजायचं, याची चढती कळा लागली. मागच्या लोकांचा कधीच अपमान करायचा नाही.
ह्या हल्लीच्या टिकल्या लावणाऱ्या सुनांना वाटते सासू पटकन मारावा, सासरा पटकन मारावा, किल्ल्या माया हातात यावा, भिताडा अंगाव पडून तू या इतकी दबशीन तर जेसीबीला उपसिता यायची नाही. कारण त्यानं कमवलेली प्रॉपर्टी हातात घ्यावं वाटते. त्यांनी किती कष्टानं कमवली, त्या संपत्ती म्हणजे त्यांच्या रक्ताचा थेंब न थेंब त्याच्यात वाढत आहे. कष्टाचा रोमाचा एक एक परिभाग त्याच्यात वाढत आहे. आणि आपण अनिमुटपणे हातात घ्यायचं आणि त्यांना किंमत नाही द्यायची. ते जाताना आशीर्वाद देत नसतात, ते आशीर्वाद देत नसतात जाताना. आणि जे पूर्वज आशीर्वाद देत नसतात ते संपत्ती ठेवतात, पण आशीर्वाद नाही ठेवला की संपत्तीचा ऱ्हास होत असतो. एक एक हात धरत जा बसलेल्या लोकांनी तसा हात धरायचा त्याला. पायपापाशी बसा एक एक माणूस. ए जीजी धर त्याला दर्शक, काय होत नाही. विडाला विठाला पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. परमार्थात मोठं व्हायचं असेल नागरे सर, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. राजकारणात मोठं व्हायचं असेल, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. व्यापारात मोठं व्हायचं असेल, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. वैद्यकीय क्षेत्रात मोठं व्हायचं, पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. आध्यात्मिक क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असू द्या, त्याला पूर्वजांचा आशीर्वाद लागतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय मोठं होत नाही. तुम्हाला एक सांगू का, ज्यांच्या पाठीमागं आशीर्वाद असेल त्याला जन्म बैलाचा जरी भेटला तर देवाला सोडायला कठाळ्या होतोय. पूर्वजाचा आशीर्वाद असला ना, पापामुळे त्याला बैलाचा जरी जन्म भेटला तर देवाला सोडायला कटाळे होतो. आकड्याचीच कंस खातो. आणि पूर्वजाचा ज्याला आशीर्वाद नाही ते शापानं बैलच होतो, पण ऊसाच्या गाडीचा होतो. इतका मोठा फरक असतोय. अहो नशीब घेऊन आलं पाहिजे. मागच्यांचा आशीर्वाद असू द्या. मागच्या 1 महिन्यापूर्वी मलेशियाहून कुत्रा आणला आमचा मित्र. शाळेत शिकायला होता म्हणून मित्र म्हणायचा. शाळेत आम्ही सोबत शिकायला होतो म्हणून मित्र म्हणायचं. ते मलेशियाला गेलं फिरायला, पैशाचा कर झालता. बापान जरा शिल्लक कमवून ठुलतं. पंढरपूरला नाही गेलं, इकडे मलेशियात गेलं बोंबलत. आणि येताना 1,18,000चं कुत्रं आणलं. विमानात आणलं. तिकीट काढून आणावं लागलं असेल नागरे सर. मग कुत्रे किती नशिबाने ती विमानात बसायलेत. एक माणूस म्हणला, विमानात बसला अरे सुंबळे आहेस का काय, तू माणूस आहेस ना, तो विमान विकत घ्यावा, इतकं मोठं पाहिजे तू. कुत्रं विमानात बसायला त्याचं तिकीट माणूस काढायलाय. आणि तू विमानात बसलो 3-3 बाऱ्या चोंभाळून सांगायला म्हणलं येडपटेस का काय तू. बुद्धिजीवी माणसं, विमानात माणसांनी निर्माण केलेत. प्रत्येक माणसाला एक एक भिरभिऱ्यासारखा असावं, काय नवलाची गोष्ट आहे त्याच्यात. कुत्रे बसले, प्रारब्ध सांगायला मागचांचा आशीर्वाद असतो. अहो काय कुत्रे इतके नशिबाने. एका माणसाकडे गेलो, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा, 1418 रुपयाचा बिस्किटचा एक पुडा. म्हणले कशाला, म्हणले आमच्या कुत्र्याला खाला जमलं कडे मिळ. म्हणलं या आपण 10-10 रुपयाचे नेतो आपल्या पोरायला, आणि कुत्र्याला 1418 रुपयाचा. नशीब घेऊन आलं का नाही ते. प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध. याचं कारण सांगू, मागच्या वंशाचं पुण्य, मागच्या पूर्वजांचं पुण्य. ठीक आहे, पाप पुण्य समान समी मग पावी जे कर्मभूमी. पैठणच्या मालकांचं वाक्य. दोन्ही जर समान असेल तर मानवाचा जन्म जास्त झाला असेल स्वर्गाला, कमी झाला असेल नरकाला. आणि मग त्याच्यात कमी अधिकचे अजून पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, पण माणूस होण्यासाठी दोन्ही समान लागते. आणि त्याच्यात कमी अधिक झाला असेल तर मग पशु पक्ष्यांचा वगैरे वगैरे जन्म मिळतो. त्याच्यात काही पुण्याचा साठा असेल तर वंशाच्या पुण्यानं मग ते चांगल्या ठिकाणी जात असते. कुत्र का असं ना, पण वेळेला भाकर टाकणाऱ्याच्या घरात जन्माला यावा, याच्याकरता मागच्यांचे आशीर्वाद घेऊन माणसानं जीवन जगत जावं. ज्यांना मागच्याचे आशीर्वाद नाहीत का, 500-500 एकर जमिनीवाले भूमिहीन झाले. आशीर्वाद ठेवून गेले नाही माणसं, आशीर्वाद ठेवून गेले नाही. आशीर्वाद असला पाहिजे माणसांच्या पाठीमागं. गांधारी हुशार आहेत. धात्री नावाच्या स्त्रीचं ऐकलं, विदुर काकाच्या घरी आल्या. दुर्योधन आलाय का, काय कळतं म्हणे विदुर. काकाला काय कळतं. काकांच्या घरी आल्याच्या नंतर विदुर काका विवेकाचं टोक होते. आवाज दिला, सुशिला जी मालक, वहिनी साहेब आल्यात. काय वाणी होती हो, वहिनी साहेब आल्यात. सुशिलाबाईने लागलीच बसायला, बोऱ्या टाकला. या ताईसाहेब या, मोठी जाऊ येते. या ताईसाहेब बसा. मोठी भाऊजाई या नात्याने काकाने प्रणाम केला. प्रणाम वहिनी साहेब, प्रणाम. काय काम आहे काका, एक विचारू. गेल्या 15 दिवसापासून दुर्योधन आमच्याकडे सारखे येतात आणि त्यांनी सांगितलं गावाच्या बाहेर बांधलेल्या घरात तुम्ही राहण्याकरता जा. तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला मागतात, देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे, एवढं देऊन टाक. दोन्ही म्हणजे तुकोबारायचं वाक्य किती प्रमाण आहे ते सुद्धा
तुकोबाराय किती विवेक दृष्टीने मागतात ते सुद्धा, आणि वास्तूसाठी सुद्धा पोषक, या दोन्ही गोष्टी आपल्या कडव्यावर चलावा, म्हणजे अभंगाच्या बाजूला न जाता आपलं सगळ्या दोन्ही गोष्टीचं काम व्हावा असं कीर्तन करायचं. विठाला विठाला त्या घरात राहण्यासाठी मी होकार दिलाय, काय करावं? काकांनी सांगितलं होकार दिला, वहिनी साहेब तुम्ही राहण्यासाठी जा, पण ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही माझ्याकडे या. ठीक आहे काका. निघाल्या तिथून. त्याचे गुप्तचर पाहतच होते. इदूर काकाच्या घरी गुप्तचर आले, विचारलं काका काय म्हणत होत्या? कोणती? काही नाही. कोण्या दिवशी जाऊ? मुहूर्त कोण दिवशी? गुप्तचराने दुर्योधनाला सांगितलं. मुहूर्ताचा कागद दुर्योधनाने आणून ठेवला. तिथं मुहूर्त सांगणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं संजय. संजय किती विवेकी होता सांगू तुम्हाला. घरी बसल्या बसल्या अंध माणसाला टीव्ही दाखवत होता. अंध माणसाला टीव्ही म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धात किती मेलेत त्याला घरी बसल्या बसल्या कळत होते, आणि नुसते कळत नसून आंधळ्याला सांगत होता. इतका विवेकी व्यक्ती होता तो. व्यास कृपा दीपकु संजय झाला. व्यासांची कृपा होती संजयावर. एवढा मोठा अधिकारी संजय. आणि त्या संजयाने मुहूर्ताचा कागद हातात दिला. जा कोणी अमक्या अमक्या दिवशी राहण्यासाठी जा. दुर्योधनाने तारका खोडल्या. त्याला माहित होतं संजय हा विवेक दृष्टीनं गोड आहे, आणि चांगल्या मुहूर्तावर राहायला गेल्याच्या नंतर पांडवांना जाळण्यासाठी घर बांधलंय, ते पांडव जळणार नाहीत. यानं तारका खोडल्या आणि चुकीच्या तारखा टाकल्या. त्याच्यात एक तारीख अशी चुकीची म्हणून टाकली, पण कर्मनो गहनो गती, पांडवायचं प्रारब्ध गोड होतं. फलित मुहूर्ताचा काल होता, योग आगातुक मुहूर्ताचा काळ होता, परिभाषेत स्थित होता. अपर्ण कालाचा दोष मी मध्यकृतीत आलता, आणि अशा परमपावन मुहूर्तावर पांडव त्या दिवशी राहायला गेले. चुकून ती तारीख संजयाच्या हातानं काढण्यात आली नव्हती, आणि 30 तारीख या दुर्योधनानं मूर्त दुष्ट आहे म्हणून टाकलं, पण ते मुहूर्त पुढच्यासाठी पोषक ठरलं. पण वरच्याची कृपा असल्यावर काही ताणत नसते, ताण नसते. लेकरू असं काय कुठं टाकावं म्हणून एका बाईनं कॅरी बॅग मध्ये लेकरू टाकलं आणि रेल्वेत फेकून दिलं, पण त्याचं आयुष्य गोड होतं. चांगल्या माणसाला गवसलं ते जिथंच होतं, जिथंच. ते पोरग आज नायब तहसीलदार आहे. माईनं फेकून दिलेलं पोरग, कॅरी बॅग मध्ये फेकून दिलेलं पोरग रस्त्यानं वाटसरू चाललेल्या शेतकऱ्याला सापडलं. ते शेती लेकरू लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. त्याचे संगोपन गोड झालं, ते मोठं झालं. आज नायब तहसीलदार आहे. मारायसाठी कोण फेकलं होतं? माईनं. वाचिलं कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. प्रारब्ध बळ असलं की चिंतात नाही. अहो मुहूर्त चुकीचे काढले, पण त्यांच्यासाठी गोड मुहूर्त निघला आणि गेले. त्या दिवशी राहण्यासाठी चाललेत. राहण्यासाठी जात असताना चौकात आपली लेकरं घेऊन आल्यात. एका बाजूला घर होतं काकांचं. धराला सांगितलं, बाळा आपल्या बाळांना घेऊन इथं थांब, मी काकांना भेटून येते. आतमध्ये गेल्या. काकांना सांगितलं काका राहण्यासाठी चालले. ठीक आहे वहिनी साहेब. आणि देवघरातली एक प्रतिमा काढली. ती प्रतिमा होती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची. तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याने प्रारब्धाने घर बांधता, पण घरात फोटो कोणते लावावा अजून 2% लोकांच्या अकली नदीला गेल्यात. कुठले फोटो असावं घरात याच्या सुद्धा बऱ्याच लोकांना अकली नाहीत. मी एका चांगल्या घरी फोटो पाहिला मुलाच्या वाढदिवसाचा. तो फोटो दक्षिणेकडे तोंड करून, एकुलता एक मुलगा, वाढदिवसाचा फोटो, गंध अक्षदा लावलेल्या, गळ्यात हार घातलेला आणि दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलेला. आपल्याकडे जिवंत माणसाचे हार घातलेले फोटो भिंतीवर लावत नसतात. असा संप्रदायाचा नियम आहे, असा पुराणाचा नियम आहे, असा वेदाचा नियम आहे, असा शास्त्राचा नियम आहे. ज्या घरी बसल्याच्या नंतर आम्हाला चहाबाई करत असताना त्या फोटोकडे पाहिलं, म्हणलं देवा काय इतकं सुंदर घर आहे रे, आणि या घरात इतक्या चिमुकल्या बालकाला नेलस. थोड्या वेळाने त्या फोटोकडे पाहत असताना त्या बाईनं सांगितलं, महाराज हा माझा मुलगा अहमदपूरला आता इंग्लिश स्कूल मध्ये आहे. अरे बापरे म्हणलं, आपण तर आगाऊ सोचलो, मी तर मेलं म्हणून सोचलो होतं. मी म्हणलं बाई हा अहमदपूरला इंग्लिश स्कूल मध्ये? हो. एक विनंती करू का म्हणलं बाई, हार घातल्याला फोटो लावू नका. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे कुठं टाकू? मी म्हणलं आता कुठं टाकू नको, फक्त सांग काढतोय, लावू नकोस. लावत नाहीत. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पूर्वजांचे फोटो लावायचे असतील, आजोबा पंजोबाचे, त्याची दक्षिणेकडे दिशा असली पाहिजे.
विज्ञानवादी मानत असतील न मानत असतील, मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. कारण मी सांगतो कोण्या भंगाऱ्याचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. आणि ज्यांनी लिहिलंय ते काय गोट्या खेळणारे महाराज नव्हते, पुड्या खाणार नव्हते, गुटके खाणार नव्हते, लोकांचं इचकिनार नव्हते. ते विटेवरच्या मालकाला नितांत प्रेम करणारे अधिकारी लोकांनी पुराण लिहिले ना. ते का आपलं थोडंच विठाला विठाला लोकांचं वाचून सांगतो. उद्या मला कॉलर धरून विचारू शकतो नागरे सर हे कशात लिहिलेले. विवेक संपन्न व्यक्ती बरं का. भंगाऱ्या भुंगाऱ्याने विचारलं होतं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे फार उत्तर आहेत, पण विवेक संपन्न व्यक्तीला आपण त्याचं उत्तर गोड देऊ शकतो. ते विचारू शकतात. या बा 1000 लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा जाणकार माणसं एकानंच चांगलं म्हणावं, त्याचं नाव कीर्तन असतं. विठाला लोक तर लुगडं नेसून नाचणाऱ्यालाही चांगलं म्हणतात, त्याचा काय विषय नाही. लोक तर चांडाळ चौकडीतल्या गप्पा सांगणाऱ्याला सुद्धा चांगलं म्हणत असतात, त्याच्यातला काय विषय नाही. म्हणे ही प्रतिमा घेऊन जा, घरात वाघाचं चित्र नसावा. देवी जरी वाघावर बसलेली असेल, पण देवी ज्या वाघावर बसलेली त्या वाघाचं तोंड मिटलेलं असावा, असंच चित्र घरात लावलं पाहिजे. व्याघ्रमुखी शिभयस्थितानां येन दर्पणो प्रतिमा भयस्थित जायतिं घेम वास्तु सर्वस्थितो अनिष्टकाला भय जायन्ति नैवं गांजा कसम लिखितम. हे गांजा वर्णारांनी लिहिलेलं नाही, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. काही 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 आवडतं. काय म्हणले, असं दवडणाऱ्या घोड्याचं चित्र असावं, लक्ष्मी घरात पळतच येत असती. सुंबळे आहेस का काय तू? घोड्याचं चित्र लावल्यावर घरात लक्ष्मी येत असती का? कामच. आता उद्या मी आज इथं नसतो आलो तर मग या परिसरात कीर्तन करता आलं असतं का? मला विचारलं असतं का नाही तुम्ही महाराज कसं काय नाही आले? ठीक आहे, हॉस्पिटलला बेडवर आहे, फोटो पाठवला असता, आजारी आमकय तमकय, काही एखादी दुःखद घटना घडली तितकं सांगता येईल. इथलं कीर्तन घ्यावं त्या पलीकडच्या गावात कीर्तन करावं. पुन्हा या भागातले लोक तिथे किती मस्त आले असते आणि 100-200 घोड्याचे फोटो घरात लावले असते. काय फायदा झाला असता त्याच्यावर? असं काय नसते. त्याला कर्तव्य गोड लागते, कर्तव्य गोड. काही काही माणसाचा अंधश्रद्धेव इतका विश्वास, इतका विश्वास, इतका विश्वास. महालक्ष्मीच्या परेडमध्ये ह्या उष्ण देत नाहीत. लक्ष्मी जाती म्हणे त्याच्यात, लक्ष्मी जाती. मग महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये उष्ण दिल्यावर जर लक्ष्मी झाली असती तर मी 12 महिने कीर्तन केलेच नसते. त्या दिवशी मूळ नक्षत्र असते, त्याच्यावर पूजा असती. तितक्या टायमात 2-4 सोयाबीनच्या शेंगा, 2-4 कापसाचे बोंड लोकांची चोरीतच राहिलो असतो ना. त्या सगळ्याची संपत्ती गिरगावकराच्या घरी दखल झाली असती. असं नसतं. हे नालायकपणाचा कळस आहे. विठाला विठाला काही गोष्टी होत नसतात. वागावं लागतं, वागावं लागतं. तुम्हाला सांगू का, वास्तुशांती केल्यावर सुद्धा एक नियम असते गोविंदराव. एक जण म्हणला महाराज 4दा वास्तू केली तरी सुख नाही. म्हणलं तू या वास्तूत मला पूर, मग तू सुख भेटन तुला. 10-5 महाराज पूर खाटा खांदून म्हणजे सुख भेटन. त्या वास्तूत सुख भेटण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल, तर त्या वास्तूत सुख मिळत असतं. विठाला विठाला योग असा आला, ती प्रतिमा घेऊन जा. पदराखाली प्रतिमा झाकली. काकानी सासरू नैनानं खाली मान घातली, डोळ्यातून पाण्याचे थेंब टपकत होते. आदराने आपल्या वहिनीला प्रणाम केला आणि सांगितलं, वहिनी साहेब तुम्हाला दिलेल्या प्रतिमेचा आदर करा, या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका. तुमच्यावर माती शिपडायची ताकद कोणाची नाही, पण या प्रतिमेचा जर विसर पडला तर तुमची 5 वासरं वाचतील, याच्यात मला सुद्धा शंका आहे. अंतःकरणात धसका घेतला आणि विदुर काका घरी निघून गेले. सांगितलेल्या शब्दात खुणगाठ बांधली. आईसाहेब घरी गेल्या. लाक्षागृहात प्रवेश केल्याबरोबर वरच्या हॉलमध्ये कोनाडा होता. त्या कोनाड्यात एक कप याचा विसर पडू देऊ नका रे, आपल्याला या वास्तूत सुख प्राप्त होईल. पहिला दिवस आहे, नित्यनेम आटपला. संध्याकाळची वेळ आहे, अंथरुण टाकले. पांडव झोपल्या गेले. भिंतीला टेकन देऊन त्या मूर्तीकडे बघत कुंती आई साहेब सारखं त्याचं चिंतन करत होत्या. रात्रीच्या 1 वाजता पुरोचन नावाचा व्यक्ती आला. हातात पेटलेली मशाल होती, त्या घराला लावायची होती.
पण कुंती आई साहेब जाग्या असल्यामुळे तो निघून गेला. घरात म्हणजे 80% ज्वलनशील पदार्थ होते. 80% लाख त्याच्यात वापरला होता. लाख कशाला होता माहिती? तुम्ही मतदान पेट्या सील करायला ते लाख वापरीत होते ना, गरम करायचा आणि ते लाख. बायकांना माहीत असेल लाख. मोठाले मणी केले होते दबुनी म्हणून सोनार मधात भरितो. मी काय बाई नाही, पण मला असं वाचायचा नाद आहे त्याच्यामुळे माहिती आहे. विडाला विडाला हे सगळी ज्वलनशील पदार्थ टाकून तयार केलेलं घर होतं. घराला विस्तू लागल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटणार होतं. तितकं ज्वलनशील काहीच नाही. 9 वस्तू एकत्रित टाकलेल्या होत्या. बॉम्ब सारखा भडका त्याचा होणार. 11 सेकंदात अशुभ घराची राख होणार. एवढे पदार्थ त्याच्यात होते. पण बाई जिवंत जागी आहे, बघते आपल्याकडे म्हणून पुरोचन निघून गेला. बघता बघता 2-3 दिवस निघून गेले. रात्र जागून काढायची. रात्रभर त्याच्याकडे बघायचं. पहाटे ब्राह्मी मुहूर्त झाले की लोक उठायचे. आजूबाजूचे लोक सडा टाकायला उठले की न उठणं, आपल्या कामासाठी मग्न होणं. पण बाईच्या लक्षात आलं आता मात्र एक ना एक दिवस या महालाला पुरोचन नावाचा व्यक्ती पेटवणार, आपण जळणार, आपली लेकरं जळणार. काकाने तर सांगितलं याचा विसर पडू देऊ नका, आपलं काम साधेल. पुरोचन नावाच्या व्यक्तीला दुर्योधनाने आमंत्रित केलं आणि सांगितलं पुरोचन लक्षात घे. 4 दिवस होऊन गेले, अजून आमची काकी आणि पांडव जळाले नाही. आज जर संध्याकाळच्याला नाही जळाले तर बेटा उद्या सकाळच्याला तुला फुकीन. दुर्योधनानं सांगितलं मालक मी माझा प्रयत्न करतोय पण बाई झोपत नाही, मी त्याला करू काय? पण दुर्योधनालाही माहित नव्हतं आणि पुरोचनाला माहित नव्हतं झोपत नाही त्या ती करती काय. नित्य सारखं त्याचं चिंतन करत होती. तो जावी सरलं व्हावा असं सारखं त्याचं चिंतन करत होती. पण एके दिवशी कुंतीच्या लक्षात आलं आजची रात्र आपण जागू शकत नाहीत. त्या दिवशी कुंतीने स्वयंपाक केला तो पुरणपोळीचा. आपल्या 5 पुत्रांना पुरणपोळ्या वाढल्या. त्याच्यातला एक मुद्दा सांगतो राजू. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, कुंतीने ज्या दिवशी लाक्षागृहात पुरणपोळीचा नैवेद्य केला, भगवंताच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि 5 लेकराला पुरणपोळी वाढत असताना प्रत्येकाला सारखं तूप वाढलं. धर्माला वाढलं, अर्जुनाला वाढलं, नकुलाला वाढलं, सहदेवाला वाढलं, भीमाला वाढलं. पण फरक सांगतो, भीम, अर्जुन आणि धर्म यांना तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या आणि बंध्या पोळ्या बाजूला ठेवल्या गरम गरम. पण नकुलाला आणि सहदेवाला स्वतःच्या हातान चुरून पोळ्या वाढल्या, कारण ही मादरीची लेकरं होती, त्यांना चुरून वाढल्या. नकुलाने कुंती मातेनं पोळ्या चुरत असताना डोळ्यानं रडावा, आईला शंका येईल याच्याकरता नकुलाचा आणि सहदेवाचं अंतकरण रडत होतं. आपल्या आईच्या पश्चात आपल्यावर अतूट प्रेम करणारी माय आपल्याला सापडली, ती कुंती आहे. प्रपंचात लोकांनी चांगलं वागलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, ज्याच्या मागं पुढं कोणी नाही त्या लोकांनी चुकीचं वागलं तरी त्याचा परिणाम जगावर होत नसतो किंवा कोणावर होत नसतो, तो एकटा असतो. पण संसारातला एक माणूस जर चुकीचा वागला तर सोयऱ्या धायऱ्यापर्यंत त्याचा शेक जात असतो. म्हणून प्रापंचिक जीवनातल्या माणसानं चुकीचं वागता कामा नये. तो कोणाचा तरी भाचा असतो, कोणाचा तरी मेहना असतोय, कोणाचा तरी काका असतोय, कोणाचा तरी भाचे जावाई असतो, कोणाचा मामे जावाई, काय काय नाना प्रकारचे त्याचं नातं असते. तिथपर्यंत त्याच्या झळा पोहोचत असतात. म्हणून संसारातल्या माणसानं गोड वागावं. उदाहरणार्थ मी संन्याशी, आता मी चुकीचं वागलो तर काय मागणं पुढून फुफुटा उड, लोक बेदखल करतील, चल चल सरक बाजूला. पण मी चुकीचं वागल्याच्या नंतर कुठेतरी एक रक्ताचं नातं शिल्लक असतं, त्या नात्याला तडा जात असतो. अरे आपला लय विश्वास होता बाळ्यावर, पण बाळ्यानं तडा दिला, झालं त्यांचं अंतकरण तुटलं. म्हणून प्रपंचातल्या लोकांनी चुका करता कामा नये. त्याचा फार मोठा स्फोट होत असतो आणि त्या स्फोटामध्ये नाना प्रकारचं नुकसान होत असतं. म्हणून संसारातल्या लोकांनी अत्यंत गोड वागलं पाहिजे. उन्हाळे पावसाळे हिवाळे येत राहत असतात, कमी अधिकपणा येत असतो. निसर्गाचा जसा समतोल बिघडत असतो तसं माणसाच्या जीवनाचा सुद्धा समतोल खालीवरी होत असतो. सुख दुःख नाना प्रकारच्या गोष्टी पाठीमागे असतात आणि त्याला तोंड देऊन पुढे चालत असतो. त्याच नाव प्रपंचातला राजा म्हणत असतात. अहो विश्वाचा मालक संसारात पडला, त्याला तरी संसारात कुठं सुख होतं? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. अहो 6 महिने 26 दिवस त्याची पत्नी राक्षसांच्या तावडीत राहती, त्याला काय सुख होतं का अशोक संसारात? त्यालाही संसारात सुख नव्हतं. महान शक्ती प्रभू जरी झाला संसाराचा दास, त्यालाही दुःख होतं संसारात.
विटेवरच्या मालकाचं आपण चिंतन करतो, त्या मालकाला 16,108 पत्न्या, एका पत्नीचा राग, एका पत्नीला मालकाचा राग आला आणि वैकुंठ सोडून पंढरपुरात खाली आल्या. त्याला तरी संसारात 9 वेळेस लक्ष्मीने दुःख दिले. तर तुम्हा आम्हाला संसारात अविरत 100% सुख भेटेल याची अपेक्षा का करता? कारण संसार हा दुःखाचंच मुळे. फलकट तो संसार, संसार संसार फलकट आहे. संसार दुःख मूळ, चौकडे विंगळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि याच्यात सुखाची कल्पना करायची नाही, चालत राहते. संसार एक अशी गोष्ट आहे, संसाराने सुखाचं शर्ट घातलंय, दुःखानं सुखाचं शर्ट घातलंय. दुःखाने सुखाचं शर्ट घातलंय. आपल्याला वाटतंय सुखी आले, पण जवळ शर्ट काढा की आतून दुःखाचाच गोळा आहे. चलत राहतं. याच्यातून सुख प्राप्त करायचं म्हणजे समाधान मानित राहायचं, ती गोष्ट आहे. पण प्रपंचातल्या लोकांनी चुका करायच्या नाही, त्याचा स्फोट मोठा होतो. असो, अंतकरण लढत होता आपल्याला. किती सात्विक आणि सदाचारी पुण्यशील माय भेटली. लक्षात करा, द्वापार युगाला होऊन वर्ष किती झाले असतील. त्या कालाच्या वर्षाची गणना करा. आजही कुंतीचं नाव इथे घेतलं जाते. त्याचं एकमेव कारण आहे, अशोक महाराज फक्त चांगलं वागणारी बाई अग्रेसर म्हणून तिचं नाव घेतलं जाते. कधी 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 बघा, नाव चांगलं घेतलं जातं चांगल्या माणसांचं. हीच त्यांच्या पाठीमागची श्रीमंती आहे. पैशाची बनलं तर आपले पोरं आपल्या सर नाव टाकणारच नाहीत. आज्याच्या मागं कोणी टाकले नाही, तिथून पुढचे कसे टाकतील? फक्त माणसाची जी उरत असते ती माणसाच्या चांगल्या वागण्याची कीर्ती, आणि ती गोड असली पाहिजे. जेवण आटपली, आग्रह करून जेव घातलं. जेवण झाल्याच्या नंतर धर्माने सहज विचारला, आई आज सण नाही, वार नाही, आज कशा करता पुरणपोळी केली? उत्तर काय द्यावं म्हणून चुकीचं उत्तर दिलं. धर्मा, आपल्या कोनाड्यात ठेवलेल्या विटेवरच्या मालकाची भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला आज पुरणपोळीचा नैवेद्य केला. याच्याकरता तुम्हाला पुरणपोळी. 5 लेकरं बाजूला गेल्याच्या नंतर त्या मूर्तीच्या पुढे डोकं ठेवलं आणि देवाला सांगितलं, देवा माफ कर रे. लेकरायला उत्तर काय देऊ, याच्याकरता तुझं नाव घेतलं, माफ कर. पुरणपोळ्या तुझ्यासाठी केल्या नाही, केलत्या कशासाठी? आज संध्याकाळी झोप लागल्याच्या नंतर पुरोचन महाल पेटून देणार आणि या महालामध्ये आपली लेकरं जळणार, आपण जळणार. उद्या भविष्यात आपल्याला ही लेकरं कधी पाहायला भेटतील? म्हणून जाता जाता या पवित्र हाताने मुलांना गोडधोड खाऊ घालून मरावा, अशी अपेक्षा बाईच्या अंतकरणात होती. आपण वाचू शकत नाहीत. ती रात्र घातक होती. बघा, देवाचा विसर नाही पडला की त्या वास्तूत सुख प्राप्त होत असते. 80% घर ज्वलनशील आहे, 80%. पेट्रोलचा हौद बाजूला आहे आणि त्या हौदाच्या काठावर चूल पेटलेली. कसं शक्य स्वयंपाक करणं? लाक्षाग्रहात राहणं म्हणजे पेट्रोलच्या हौदाच्या बाजूला स्वयंपाक केला इतकं घातक आहे, इतकं सोपं. प्रत्यक्ष यमाच्या दारात राहिल्यासारखं आहे. हो, एका जाळीत वाघ बसला, बोरीची जाळी होती, आणि त्याच बोरीच्या जाळीचा पाला खाला शेळी गेली, आणि त्या बोरीच्या जाळीत कोण बसलेले? वाघ. सामान्य गोष्ट आहे ती. कशी वाचून येईल शेळी? ती 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 अधिकार शक्ती तितक्या मोठ्या संकटात आपल्या 5 लेकरांना घेऊन कुंती त्या घरात राहत होती. बघा त्याचा विसर न पडण्याची ताकद. रात्रीचा 1 वाजलेला आहे. 12:30 वाजता एकदा पुरोचन गेला. 1 वाजता कुंतीच्या लक्षात आला, आता आपले डोळे झाकतात. गेल्या 5-7 दिवसापासून डोळे उघडे ठेवून 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 मुठीसारखी डोळी सुजली होती.
लालबुंद डोळे झालेली होती, पापनं तर्र झालेली होती. डोळ्याला जे काही पुरवठा करणाऱ्या रक्ताच्या शिरा लालबुंद पडलेल्या होत्या. रात्रीच्या 1 वाजता आपल्या लेकरांची चेहरे उघडी केली आणि त्या कोणाऱ्यात देवळीत ठेवलेल्या प्रतिमेच्या जवळ गेली. देवाला सांगितलं, देवा मला नेलंच तरी हरकत नाही रे, पण या 5 लेकराला वाचव रे. हे भजन करणारी पोर आहेत तुझी, वाचव रे यांना, वाचव. एक विनंती करते देवा, 5 जणांना वाचण्यासाठी तुला त्रास होत असेल, एवढा कामाचा व्याप सांगत नाही, पण एक लक्षात ठेव, मी आणि माझे गेले तरी चालेल, मी आणि माझे गेले तरी चालेल, पण माझ्या मालकाने जिच्या सोबत लग्न केलं तिला माद्री म्हणतात. त्या माद्रीचे 2 पुत्र जिवंत ठेव, चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्यावर विश्व कृपा करेल. या दोघांना वाचव रे देवा, या दोघांना वाचव. आता मी तुला बघू शकत नाही. भिंतीला टेकन दिला आणि त्याच्याकडे बघत होती, सारखं त्याचं स्मरण करत होती, त्याचं चिंतन करत होती. बघता बघता डोळे झाकले, आवेशाने एकदा डोळे उघडे आणि अंतकरणातून एक ध्वनी निघला, देवा सांभाळ रे लेकराला, सांभाळ सांभाळ. हे वनात सापडलेली सावज हेत्रे देवा, कर यांच्यावर कृपा. आणि कुंतीने डोळे झाकले. 1:15-2च्या सुमारास पुरोचन नावाचा व्यक्ती हातात मशाल घेऊन आला. हिने केलेल्या आग्रहापोटी वैकुंठातले मालक द्वारकेमध्ये निद्रा करत होते. रात्रीचे 1:15-2 वाजले. अशा वेळेला फार दिवशी जगाचा मालक जागा झाला. आईसाहेब बाजूला होत्या, सर्वांग घामानं चिंब झालेलं होतं, डोक्यातून घामाचे लोट वाहत होते. आईसाहेबांनी विचारलं, काय? काही नाही. गरुडाला पाचारण कर. गरुडाला पाचारण केलं आणि गरुड सुदर्शन आणलं आणि हातामध्ये भगवंतानं रात्रीच्या 1:15-2 वाजता सुदर्शन घेतलं आणि पुरोचन नावाचा व्यक्ती लाक्षाग्राला आग लावणार तेवढ्या अवकाशात सुदर्शन पडलं. चक्र मारके धरणी फोडी, लाखा जोर में पांडव बैठे, गुप्ता गलगाई, बिगरी किने बजाए नाथ मोरे, बिगरी किने बजाए. जिथे पांडव आणि कुंती आहेत तितक्याच जागेला छिद्र पाडलं. नर्मदेच्या तीरावर पांडव सुखरूप नेले. वसरीमध्ये त्या दिवशी बिल्ली आलेली होती, तिचे 5 लेकरं घेऊन ती वसरीत झोपली होती. कुंतीला माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लाक्षागृह जळालं तर एका स्त्रीच्या बांगड्या सापल्या, ती भिल्ल स्त्री होती. आणि 5 मुलांच्या अस्थी सापडल्या, ते तिचे पुत्र होते. दुर्योधनाच्या लक्षात आलं, कुंती गेली, आपले 5 भाऊ गेले. या नालायक दुर्योधनानं त्या दिवशी दिवाळी साजरी केली. इतका भडवा होता दुर्योधन. त्याचा पाहुणा तुमच्या गावात, मग काय चिंता नाही. हरामखोर होता दुर्योधन, नालायक होता, बुजदिल होता, विवेक भ्रष्ट होता दुर्योधन. विवेकाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. इतका बुजदिल विचाराचा, जटिल विचाराचा दुर्योधन होता, फार घाणेरड्या विचाराचा होता. तुम्हाला एक सांगू का, भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचा नागरेसर जर वाईट पाऊल पडला ना, चुकीचं काम जर एखाद्या स्त्रीने केलं तर तुम्ही तिला डोक्यातून डिलीट करा. डिलीटच म्हणतात ना, मोबाईल मधलं जे वाक्य आवडलं नाही ते डिलीटच म्हणतात ना, तिला डिलीट करून टाका. पण तिची चेष्टा करण्याचा अधिकार भारतीय संस्कृतीतल्या पुरुषाला नाही, अशी वेद शास्त्र आणि पुराण नीती सांगते. तर रक्ताच्या नात्यातल्या पवित्र स्त्रीला भर सभेत उघड करायचा अधिकार काय दुर्योधनाला द्यालता? काय लायकी होती का त्याची? मोठी भाऊजाई आई समान असतरी तिला मांडीवर बसा इतक्या हलकट विचाराचा दुर्योधन. त्यानं दिवाळी साजरी केली, फटाके फोडले, त्या दिवशी आनंद उत्सव केला, हस्तिनापूर सजवलं, तोरणं लावा. भीष्माचार्याच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब पडला होता. तो थेंब धरण्याची ताकद पृथ्वीत नव्हती. त्या दिवशी पृथ्वी अशी थरथर कापत होती. तर प्रत्यक्ष वरुणानं पृथ्वीला विचारला, आज थरथर का कापते? द्रोणाचार्यासारखा, भीष्माचार्यासारखा सात्विक ब्रह्मचारी
अशा ब्रह्मचार्याला एक प्रकार बघून दुःख झाले, त्या दुःखाचा जो थेंब पडलाय, ह्या थेंबाचा क्रोध एके दिवशी इतका उद्वेगाला जाणार, म्हणून 18 दिवस युद्ध त्याच थेंबापासून झालं. ते कायमस्वरूपी राग चालत होता, कायमस्वरूपी. चांगल्या माणसांना जी गोष्ट सहन होत नसती का, तिचं पाप फेडावं लागत असतं. एक लक्षात ठेवा, मुद्दा सांगतो. आपल्या बापदाद्यांनी 72च्या दुष्काळात एक टाइम जेवून आपल्यासाठी जमीन कमिली, आपल्यासाठी घरं बांधले, संपत्त्या ठेवल्या, 4-2 रुपये ठेवले. ते कधी कधी गोव्याला गेले नाही, कधी कधी हनीमूनला गेले नाही, त्याने चुकीच्या ठिकाणी 1 रुपया खर्चीला नाही. लेकरं बरं होईल, आनंदाचं सुखानं त्यांचं जीवन जगल यांच्याकरता त्यांनी 4-4, 5-5 लुगडे नेसले नाही, 2च लुगड्यावर संसार केले. कामं करायचे असेल तर 2-3 थिगडाचं लुगडं नेसलं. अशा परिस्थितीत बापानं गाठी मारलेलं धोतर नेसलं, साधा पिळा पडलेले पटके घातले. अशा परिस्थितीत संपत्ती कमवावा आणि त्या पोरानं बायकोच्या फॅरनलवलीसाठी केळीचं ढेलं इकावा. काय मरताना आशीर्वाद देईल ते म्हातारं? दुःख वाटेल का नाही त्याला? मग तसं आपण एखादी चुकीची गोष्ट केल्याच्या नंतर आपल्या पूर्वजांना, अधिकारी लोकांना त्याचं दुःख वाटत असतं. हे दुःख भीष्माचार्याला ज्यावेळेला वाटलं, त्या थेंबाचा उद्रेक झाला. 18 दिवसाचा युद्ध प्रसंग. अजून 9 कारण आहेत त्यासाठी, पण पुढे बघू. बैल 2 जमीन 300 एकर कशी नांगरता येईल, जस जसं तो मला बोलता येईल तितकं बोलेल ती. पांडव तिकडे सुखरूप गेले. माझ्या तुकोबराने विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू एक विचारू, पांडवाला जाळण्याचा प्रयत्न कोणी केला? सख्या चुलत भावानी. रात्री झोप तू स्वतःची मोडून का घेतलीस? ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, तुकोबराय, ज्या बाईच्या हातात विदुर काकानं माझी प्रतिमा दिली, त्या दिवसापासून तिच्या अंतकरणात, तिच्या ध्यानात मी होतो. माझा विसर तिनं पडू दिला नाही, आणि माझा विसर ज्या माऊलीनं पडू दिला नाही, तिचे लेकर जर लाक्षाग्रहात जळाले असते तर मला कारुण्य सिंधू कोण म्हणलं असतं. सिंधू म्हणजे समुद्र, मला कारुण्याचा सिंधू, कारुण्याचा सागर ही उपमा आहे. आणि जिनं माझं ध्यान करावा, तिचे लेकर जर एका लाक्षाग्रहात जळत असतील तर मला लावलेली समुद्राची उपमा ही गौण आहे, ही खोटी आहे. हा, ही कोण्या तत्व त्या वास्तूमध्ये पांडवांना त्यांच्या आईला वाचविलंस, याची एकमेव ताकद आहे तुझा विसर न पडण्याची. मग मला तरी दुसरं देतोच कशाला, म्हणून पहिलं कडवं. गुणगाई नावडी. तेव्हा तुझा विसर न पडल्यामुळे इतका फायदा. पुन्हा एक पुरावा सांगतो तुम्हाला. तेव्हा कुंतीनं देवाचा अशोकबा विसर न पडू द्याल्यामुळं लाक्षाग्रहातून वाचिलं.
एक मूर्ख माणूस, एक नालायक माणूस एका बुजदिल माणसाच्या संगतीला लागून त्यानं लाक्षागृह पेटीत होता. पुरोचन हा हरामखोर मिस्त्री होता. बांधकाम क्षेत्रामध्ये 14 लोक आले. त्याच्यात 1 नंबरचा व्यक्ती असेल विश्वकर्मा महाराज. 1 नंबर कलेची देवता विश्वकर्मा महाराज. रावणाची लंका ज्यांनी बांधली ते विश्वकर्मा महाराज. सुदाम देवाचं सोन्याचं गाव ज्यांनी बांधलं गुरुजी ते विश्वकर्मा महाराज. आणि बाकी अशी काही लोक होती. 14 पैकी हे एक. मधला घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकट्या घेत जाऊ नका, रिॲक्शन येत असते. बघा जा घरी मोबाईल भितडासारखे आहेत मोठाले तुम्हाला. तेच केलं की तुम्हाला यतिम प्रातु भय कालेषु यत् कलान वास्तु पुरुषां भयु स्थित पुनिता सर्वाति जायते रिकामी जागा गौंडी नामने. रिकामी जागा गौंडी नामने असं तुम्ही मोबाईलवर गुगलवर याच्यात जावं लागतं ना, त्याच्यावर असं ते बोट इचका लगेच तुम्हाला ह्या 14 मिस्त्रींची यादी येईल. त्याच्यामध्ये जटिल कोण आहेत, नालायक कोण आहेत, बुजदिल कोण आहेत, हरामखोर आहेत त्याची सुद्धा यादी येईल. असं मला वाटतंय असेल ते मोबाईलवर, असं वाटतंय. आपल्याकडे नसल्यामुळं तितका काही अभ्यास नाही. आणि मी आपला हेच वापरितो. पैसे आहेत माझो, पैशाला काय कमी नाही. मी सोन्याचा घेईन, सोन्याचा हिऱ्याचा घेईल, 1 कोटीचा घेईल. युट्यूब चालू आहेत आहे का नाही राजे. मला उद्या विचारणार आहे इतके पैसे तुझ्याकडे कुठून. निष्ठेनं शेती करतोय पाठ्या, काही कमीच नाही ना. याचा सांग उत्पन्न आहे. सगळ्या तुरी घातल्या तर मस्त मोबाईल येईल. हो सगळं मागचं या वर्षीच ते सोयाबीन विकले होतं किती मोठा येईल, काय ताण नाही. मागचं ठुल्यामुळं चांगला बोकना बसला. हसवाल नाही का तुम्हाला. दुसऱ्याचं घर पेटल्यावर मस्त शेकाता नाही का. आणि तुमच्यातल्या कोणीच नाही ठुलं का. आम्हालाही कळत आहे ना कोणाकोणाचं राहिलं. ज्याचा चेहरा पडला ते महेश सोबती आहेत विठाला. जास्त नव्हतं माझं, थोडंसं होतं काय ताण नाही. मोबाईल घेईन मोठा त्याबद्दल दुमत नाही. पण चाललंय याच्यावर काय, याच्यावर बी तारखा आल्या आता. त्याच्यामुळे आपल्याला काय अडचणत नाही. आता त्या भितडावानी त्याच्यावर तारखा येतात असं काही विषय नाही. याच्यावर बी येतात. हे भेव वाटतं बघा त्या मोबाईलचं, दुसरं काय नाही. ते तुमचे मोबाईल जरा बदमाश आहेत. हे पतिव्रता मोबाईल आहे. तुमच्या मोबाईलचा काही भरोसा नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जे येऊन ते येतंय. तुम्हाला जे पाहायचं नाही ते येतं की नाही नागरे सर, येतंय त्याच्यावर. तुम्ही पाहत नसताल ते भाग सोडून पण येतंय. कधी कधी तुमचं जे जाऊन ते बी लोकांना जातंय. चुकीचं बटन दाबल्यावर याच्यात काही येत नाही, कोणाला जात नाही. कशाला आपलं हेच वापरायचं, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं. आता पहा घराची ताकद, नामसाधनेची ताकद किती मोठी आहे. नालायक व्यक्ती घर पेटवत होता अशोक बुवा, त्याच्यातून वाचीला असेल नवल नाही. एका व्यक्तीचं घर एका भजन करणाऱ्याने पेटिलं. त्याच्यासारखा भजन करणारा जगात कोणी नाही. बरं जगात कोणी नाही. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे. अरे तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे हे आळंदीतल्या मालकाकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे ते देहूतल्या मालकांकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे माझ्या पैठणच्या मालकाकडून ऐकायचं. उद्याची वारी आहे पैठणच्या मालकांची. जा वारीला, जा राजू, अशा संतांच्या वाऱ्या कर जा. आपल्या बाकीच्या वाऱ्या मिटत येतात. हो ह्या संतांच्या वाऱ्या नाही केल्या की ते लय वाऱ्या मागला इथं. हो पोरग झाल्यापासून दवाखान्याच्या वाऱ्या. हो काही काहीच्या पोटात हे तेव्हापासून दवाखान्याच्या वाऱ्या आहे का नाही. ह्या वाऱ्या मिटावा, भांगाऱ्या वाऱ्या मिटावा याच्याकरता संतांच्या वाऱ्या करायला पाहिजे. झालं पाहिजे वारीला. हाय जवळ आहे. काय होतं आपल्यासाठी 4 पर्वणी पैकी 1 पर्वणी आहे पैठण. केलं पाहिजे. उद्या टप्प्यात एक जास्त लांब नाही काय नाही, जवळ जाऊ शकता. घरातल्या एका माणसानं जायचं, सगळ्याला त्याचं पुण्य भेटत असते. वारीला गेलं पाहिजे. अनन्यसाधारण महत्व आहे वारीचं, फार मोठी ताकद आहे. राजे हो उद्या दुपारी 12 वाजता पंढरपुरातला मालक कावडीनं घागर टाकायला पंढरपूरला येतोय. उद्या पंढरपुरातले मालक पैठणला एक कावड टाकण्यासाठी येते. एक कावड. राजे हो त्या मालकाचं वारं ज्या संताला लागलं असेल त्याच्या पायाखालची धूळ जरी आपल्या अंगावर आली तर आपल्या जीवनाचं सोनं होत असते. कधी कधी चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे. हो अशा देवाईकडे जा की जिथे ज्या ठिकाणी देवाचं वास्तव्य असतंय, अधिष्ठान आहे संतांचं, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. योग असा आला
एका निष्ठावंत वारकऱ्यानं घर पेटिलं. तो वारकरी किती मोठा होता. येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पैठणच्या मालकांचं वाक्य. सर्व वारकऱ्या श्रेष्ठ मारुतीराय. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष शंकर मारुतीराय. शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता. देहूतले मालक ज्या मारुतीरायला शरण जातात ते मारुतीराय किती अधिकारी. ते वैष्णवात अतिश्रेष्ठ. ते प्रत्यक्ष शंकर आहेत. एक नंबरचे वारकरी आहेत. धर्मानाम पवित्रयो धर्म संन्यासो पवित्रा. पवित्र रक्तांबरांगाला वेडून घेतलेला संन्यासी. आणि त्या संन्याशाने एक जणाचं घर पेटिलं. एक जणाचं घर पेटिलं. नाही जळालं. ताकद कशाची. तुझा विसर न व्हावा. मारुतीरायनं एका घराला शेपटी अशोकवा लावल्याच्या नंतर 550 घरं जळत होते. 550 घरं भोवतालची जळत होते. पण या व्यक्तीच्या घरावर 4-5 बाऱ्या शेपटी टेकली. त्याचा कलरही जळाला नाही. गोविंदराव कलर नाही जळाला. कलर नाही जळाला. धर्माची पताका नाही जळाली. दारातलं तुळशीवरून लावून जशाल तसं राहिलं. ताकद कशाची होती. माझे देहूतले मालक सांगतात ते घर मारुतीराय जाळत होते पण घर जळालं नाही. त्याची एकमेव ताकद आहे प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ झाला से शीतळ प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ प्रतापे सबळ नामाची. गिरगावकरांचं वाक्य काय. देऊतल्या मालकांचं वाक्य. तुका म्हणे अग्नी विस्तू झाला से शीतल. पण प्रताप कशाचा होता. प्रतापे सबळ नामाची. अख्खी लंका जळाली. अख्खी लंका. एक शपथ पुरावा आहे हा मी तुम्हाला संतांचा सांगितला. एक शपथ पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई विभीषण की कुटिया कैसे बचाई रे कैसे बचाई. वाह तुम्ही वाजिल्यामुळे म्हणता आलं. मला कुठं गाता येते. गाणारी ही लोक रत नाहीत. आपल्याला थोडंच येते. अख्खी लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळालं नाही. का. त्या घरामध्ये बिभीषण विटेवरच्या मालकाचं चिंतन करीत होता. चिंतन करीत होता. चिंतन करीत होता. तुकोबराय सांगतात देवा एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पाया मी पडतोय. शरण शरणजी. त्या मारुतीरायाच्या पाया मी पडतोय. ते नुसते संन्यासी नसून भक्तीच्या वाटा माहित येतात. निष्ठावंत वारकरी येत. मग अशा निष्ठावंत पुरोचन नालायक होता. त्यानं पांडवाला पेटून दिल्याच्या नंतर पांडव वाचिलेच नवल नाही. अरे निष्ठावंत वारकऱ्याने एक जणाचं घर जाळायचा प्रयत्न केला तरी पण त्या घरातली माणसं तू जळू दिली नाही. याचं कारण काय. तर भगवंताचे डोळे सासरू नयन म्हणजे डोळे पाण्यानं पाणवले. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं तुकोबराय त्या घरात बसून बिभीषण माझं चिंतन करीत होता. माझ्या नामाचं भजन करीत होता. माझा आठव करीत होता. माझं स्मरण करीत होता. म्हणून ते घर जळालं नाही. तुकोबराय म्हणतात देवा तुझा आठव केल्याच्या नंतर तुझं स्मरण केल्याच्या नंतर तुझं विस्मरण न होऊ देण्याचं काम त्यानं अंतकरणात ठेवलं. म्हणून बिभीषणाचं घर जळता जळता वाचितोस. मला तरी दुसरं देतोस कशाला. म्हणून पुन्हा पहिलं हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा हो तू दान देगा देवा हो तू दान देगा तू भावी तू भावी
तुझा विसर न व्हा. अशोक भाऊ आपला टाइम संपला तरी पण 10 मिनिटं घेतो. अजून एक घराचं चरित्र सांगतो मग पूर्ण येणार. अशी 44 चरित्र आहेत घराचे. तुमच्या आशीर्वादाने मी वाचिले, नाही तर माई काय ताकद आहे. आणि ते पण मला कंबर बांधल्यावर सांगता येते. तुम्ही घरात गेल्या विचारताल तर माझ्यात आणि येड्या बाळ्यात काहीच फरक नाही. ते फक्त इथं कंबर बांधली की केलं की कड कापायच्याच कामी. विठाला विठाला एका घरामध्ये 14 माणसं झोपलेली. गोविंदराव 14 माणसं झोपलेली एका घरात. किती विद्वान माणसं, किती सात्विक, किती सदाचारी, किती पुण्यशील, किती तात्विक. त्या घरातली माणसं भजन केल्याशिवाय पाणीच पित नव्हती. ते घर होतं दामू शेट्टींचं. त्या घरात 14 माणसं. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. 14 लोक नामदेवरायच्या घरी भजन करायचे. घरातली 13, ही 14 माणसं सगळी 14. राजाई, गोनाई, लाडाई, साखराई, यसाई, नारा, गोंदा, विठा, मादा हे घरातल्या लोकांची नावं. दामू शेट्टी, नामदेवराय. राजाई नामदेवरायांची पत्नी, गोनाबाई नामदेवरायांची आई. काय कर्तृत्वान स्त्री आहे. झोपडं होतं लहानसं. ते काय बंगला वगैरे काय नव्हता गोविंदराव तुमच्या बंगल्यासारखा. झोपडं होतं झोपडं. पण ते झोपडं सुद्धा एका भडव्यानं पेटून दिलं. हरामखोरानं पेटून दिलं एका. तर काय त्यांचा काही क्षेत्र नागरे सर असं नव्हतं या बाकीच्या लोकांसारखं. त्यांच्यामुळं कोणाचं नुकसान नव्हतं, काही नव्हतं. पण माणसाला उगच उगच द्वेष असतो. आवडतच नसते काही माणसं, आवडत नसते. काही माणसाचं कसं असतं माहितीये का. अशोक महाराज तुमचा विरोध नसेल, पण जो माणूस पुढच्या माणसाला आवडत नाही, तुम्ही त्याच्या घरी जास्त गेले की लोक तुमचा विरोध करतात. तुमचं आणि त्याचं काही भांडण नाही, पण त्याला जो आवडत नाही तुम्ही त्याच्या इथं चहा प्याला की त्याच्या पोटात डबा उठवतो. अशोक महाराज इथं चहा प्याला काऊन गेले असतील. अरे बोललं त्यानं तुझ्या पोटात काऊन डबा उठायला. असा एक विरोध होत असतो. काही संबंध नसतो बरं का. उगच 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 असं असतं. नामदेवरायांचा विरोध करणं काही गरज होती का, काही घेणं का, काही संबंध आहे का त्या गोष्टीशी. गरीब कुटुंब, साधं कुटुंब. बरं किती बोधावर आरूढ असलेलं कुटुंब होतं. नामदेवरायाच्या वडिलाचा धंदा होता कपड्याचा, दामू शेट्टीचा. आणि एके दिवशी सांगितलं नामा, अरे पैशाशिवाय संसार चालत नाही. एक ते शपक पुरावा द्या सोडून, पण ओरिजिनल सांगतो. द्रव्याविन नर, द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, तो त्याविन चतुर शोभान पवे. नैवम बाळू महाराज लिखितम. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर. सिनेमात नाचायच्या लायकीचा आहे, तमाशात नाचायच्या लायकीचा आहे. जरी झाला सुंदर. माणसं पाहून म्हणत होते काय त्याचं रूप सुंदर आहे. द्रव्याविन नर जरी झाला सुंदर, परी तो त्याविन चतुर शोभान पवे. तुला पाहिल्यावर पप्याची माय कशी जगल रे. तुला किराणा आणावं लागन रे सुंबळ्या. तुया सुंदरपणाला ती मीठ लावून चाटीन का. तो त्याविन चतुर शोभान पवे. पैसे लागतात नामा. संसार चालवण्यासाठी पैसे लागतात. मी लय गाणे ऐकले हो या ट्रॅक्टर मधल्याचे. ते मोठाले आवाज करतात ना ते उसाचे ट्रॅक्टर वाले. ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. मिस्त्रीला जर तुम्ही म्हणले गोविंदराव आता बांधकामाचे पैसे पुढच्या वर्षी देईन, तर मिस्त्री कामाला येणार नाही. लोखंडाचे पैसे नगदी मोजावे लागले असतील. फार काय झालं तर याच्या पतीमुळे महिना थांबला असेल.
सिमेंटाचे पैसे द्यावे लागले असतील, इटीचे पैसे द्यावे लागले असतील, मजुराचे पैसे द्यावे लागले असतील. घर काही विश्वकर्म्यानं आपण मग त्या तुम्हाला टाकलं नाही, त्याच्यासाठी पैसे लागतील. त्या घरात सुद्धा खाण्यापिण्यासाठी पैसे लागतील. म्हणून नामा तू आपला कपड्याचा धंदा कर, किती साधं कर, तरी भडे विरोध करते. याच्यावर सांगायला कपड्याचं गठोडं उचललं अशोक बुवा. नामदेवराय एका गावाला चालले, जाता जाता दगड दिसले. त्या दगडायला पाहिलं, दगड उघडे येत, दगडायलाच कोपडे घातले. आंगड टोपर कुंच्या दगडायलाच घातले. एका दगडाला पांघरून टाकले. घरी आले, बाबांनी विचारलं कपडे सगळे ऐकले? हो. उधार म्हणल्यावर लोक हत्ती घेतात. काय नाव आहे? दगडाजी, धोंडाजी. ते नाना प्रकार, चिपकात्रा नाव सांगितलं, चिरा नाव सांगितलं. बर दामू शेट्टीन लगेच यादी लिहून त्याला वाटलं खरंच दगडाजी, धोंडाजी, चिराजी वगैरे वगैरे, कपचीजी अशी नाव सांगितली. 7-8 दिवस झाल्याच्या नंतर पुढच्या बाजाराच्या दिवशी, आता कपडे विकायला नेऊ नको, वसुलीला जाय. आता दगडायला काय पैसे मागायचे, तर गेली वाऱ्यानं उडून यायला घातलेली कपडे गेली उडून. ती गेली. घर किती साधं, किती साधी माणसं, यायचा विरोध करायला पाहिजे काय, याच्यावर सांगायला तुम्हाला. पुढच्या आठवड्याच्या दिवशी सांगितलं, म्हणले बाबा त्याने दिले नाही. दुसऱ्या आठवड्याला सांगितलं, नामा धरून आण ती माणसं, आण धरून ती माणसं आण. आता नामदेवरायानं दगड्याला कपडे घातलेले बऱ्याच हरामखोरानं पाहिलं होतं. बरं झालं म्हणलं दामू शेट्टीचं पोरग येडं झालं. तुम्हाला एक सांगू का, बऱ्याच लोकायला आपलं किती बरं झालंय, किती फाटाळलं, याच्यापेक्षा दुसऱ्याचं बरं झाल्यावर लय दुःख होतं. असा एक वर्ग आहे समाजात, ज्याचं दुसरं बरं, दुसऱ्याचं बरं झालं, याला अतृप्त आत्मे म्हणायचे. एक जणाला 350 क्विंटल सोयाबीन झाली, तरी डोसक्याला हात लावला. म्हणलं सोयाबीन किती झाली? म्हणले 350 क्विंटल. मग डोसक्याला हात काऊन लावला? म्हणले गोविंदरावला 70 क्विंटल काऊन झाली. मग याला 350 क्विंटल झाली, तरी गोविंदरावची 70 क्विंटल याच्या पोटात चालायली. याला म्हणायचं रावण, अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा, अतृप्त आत्मा याला म्हणतात. असे काही अतृप्त आत्मे असते ज्यांना दुसऱ्यांचं खपत नाही. मग नामदेवरायाला सांगितलेलं सगळं ऐकलं. नामदेवराय गेले आणि त्यानं ते सगळे दगड टोपल्यात भरले आणि घरी आणले. लोक म्हणले आता तर लयच भय कल रे, ज्या दगडायला कपडे घातले ते कपडे उडून गेले आणि दगडच घरी आणले. आणि घरी आणल्याच्या नंतर नामदेवरायाने एका झोपड्यात कोंडले आणि त्याला सांगितलं, बेटे हो, पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मोकळं सोडित नाही. आणि घेतली आगळ लावून. रात्यात दगडायचं सोनं, ज्या दगडायला कपडे घातले का, रात्यात त्या दगडाचे सोन्याचे दगड कुड फाकून पाहू लागले. अय आगाऊ झालं म्हणले. हजारो वर्ष कपड्याचा धंदा केल्यावर जितके पैसे भेटत नाहीत तितके एका एका दगडाचं सोनं झाले 4-4 किलोचं. काय करा? लोक म्हणले एक काम करा ना, उजडायच्या आधी दगडच घेऊन येऊ ना. यायनं कुड फळड्या दगड घरी आणल्या, पुन्हा दगड तयार झाले. आता तर आकली असावं ना की ज्यानं दगडाला हात लावल्यावर सोनं होते, त्याचा विरोध कशाला करावा. म्हणून शास्त्रात सांगितलं, बळीविन शक्ती बोलू नये. तुम्हाला एक सांगू का, ज्या माणसाचा विनाकारण विरोध वाढत असतो का, त्यानं समजायचं आपण प्रगती की ओर जा रहे. हिंदी शब्द जमला ना मला, येतो कधी कधी येतो, आकारात येतो. मला काय हिंदी येत नाही, पण कधी मध्ये चोंबाळून चोळून फोळून आपली हानीत राहायची. काय ताण घ्यायचा, जमलं तर जमलं. ज्या झाडाला आंबे लागते त्यालाच कोणी दगड हाणते. शहाणे हाणतेत आणि मूर्ख बी हाणतेत. काय रे, कोणाला खा वाटत? चलत राहत. नामदेवरायचं घर पेटून दिलं. संध्याकाळची वेळे, घरात 14 लोक झोपलेली आहेत. विटेवरचे मालक निद्रेत आहेत. सकाळी सगळ्यात अगोदर उठत होत्या त्या जनाबाई. फार साध्विक जनाबाई होत्या. जनाबाईचा अधिकार लिहिण्यासाठी किंवा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही, एवढी मोठी अधिकारी. घरातलं सुख सांगतो, तिसरं सुख. योग असा आला, जनाबाई उठल्या तर आकाशावरचं झोपडं नाही. पायाला हात लावला. आईसाहेब, आईसाहेब, आईसाहेब म्हणजे गोनाबाई. उठल्या.
दुसरा हात लावला मालकीनबाई म्हणजे नामदेवरायाच्या पत्नी. जनाबाई स्वतःला दासी समजित होत्या. दासी नामयाची हात लावला. उठा. काय जना झोपडं जळालं. येडीस का काय ग जना तू? झोपडं जळालं म्हणतील मग आपण कसे वाचलोत? ते म्हणली बाई मला नाही सांगता येणार पण झोपडं जळालं. बघा ना वरी पाहिलं तर वरी काहीच नाही. महाराज सगळा अग्नी अशोक बुवा झोपड्याच्या बाजूला पडला. एकाच्या अंगावर एक इस्त्याचा कण सुद्धा पडला नाही. एक कोलंगता पडला नाही. खालून सुदर्शन लावलं होतं. सुदर्शन लावलं होतं. सुदर्शन लावलं होतं. आता हे चरित्र तुकोबरायला का माहित? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. हेच नामदेवराय पुढे तुकोबराय झाले. आणि तुकोबराय देवाला विचारतात, देवा नामदेवरायाच्या घरामध्ये 14 माणसं झोपलेली असताना झोपडं पेटलं. झोपडं जळाल्या वीस तू कुठे पडत असतो? मधातच पडणार ना. पण या झोपड्याचा इस्तू बाहेर पडला, माणसाच्या अंगावर नाही पडला. तुकोबराय देवाला विचारतात. तर विटेवरच्या मालकाने तुकोबरायाच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबराय मागच्या अवतारातले तुम्हीच नामदेवराय होतात. रात्रंदिवस तुमच्या घरातली माणसं माझं चिंतन करत होते आणि तुम्ही जर जळाले असते तर मला कारुण्य सिंधू कोण म्हणलं असतं? वात्सल्य सिंधू कोण म्हणलं असतं? दयेचा सागर कोण म्हणलं असतं? या सगळ्या पदव्या माझ्या चुलीत गेल्या असत्या. मग लक्षात ठेवा देवा, मागच्या अवतारात माझं घर लोकांनी पेटून दिलं. आम्ही जळू नये याच्या करता तो खालून सुदर्शन लावलंस देवा. तुझ्या पितांबराला छिद्र पडले होते विस्त्याचे, तरी पण तू आम्हाला जळू दिलं नाहीस. याची एकमेव ताकद आहे. आम्ही तुझं भजन करीत होतो, तुझं गुण गात होतो, म्हणून आम्हाला वाचिलं. गुण गाई